रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 रणसंग्राम या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत माननीय राहुल माने सर इथे उपस्थित आहेत. नमस्कार सर. प्रभाग क्रमांक 52 बलराम कॉलनी व प्रभाग क्रमांक 72 फुलेवाडी इथे ते कार्यरत आहेत. तर तुमचा प्रवास आतापर्यंतचा कसा होता, तुमची वाटचाल? सर्वप्रथम तुम्ही कोणत्या पक्षाचं नेतृत्व करता हे थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं. साधारणतः राजकीय प्रवास हा 2010च्या आसपास चालू झाला. 2010ला राजकीय असं म्हणण्यापेक्षा सोशल वर्क या माध्यमातून सुरू केला. त्यामध्ये मग फुलेवाडीतील फुटबॉल टीमच्या माध्यमातून पहिला आम्ही काम चालू केलं. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ सोशल कॉज काय असेल, कुठं काय आघात झाला किंवा काय झाला अशा लोकांना जाऊन मदत करणे. मग त्याच्यानंतर साधारणतः 2010ची इलेक्शन्स होत्या महानगरपालिकेच्या. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ती इलेक्शन मी लढवली. त्यात पराजय झाला. 2010ला पराजय झाला म्हणून न थांबता किंवा त्याच्यातून आणि बोध घेऊन आणि बाबा आपण अजून लोकांसाठी अजून काम केलं पाहिजे तर लोक आपल्याला मान्यता देतील या भावनेनं परत आपण कामाला लागलो. 2015च्या ज्यावेळी पुन्हा कोल्हापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आल्या, त्या इलेक्शनच्या काळात प्रभाग रचना बदलली गेली. तर फुलेवाडी हा मूळ प्रभाग जिथून 2010ला इलेक्शनला आपण प्रयत्न केलेला, तर 2015मध्ये प्रभाग रचना बदलली असल्यामुळे शेजारी बलराम कॉलनी म्हणून नवीन प्रभाग एक तयार झाला. तर त्या बलराम कॉलनी प्रभागाच्या आणि मग आरक्षणच्या गोष्टी आल्या. आरक्षणच्या गोष्टीत काय झाला, फुलेवाडी हा सर्वसाधारण राखीव महिला आणि शेजारचा बलराम जो आहे तो बलराम कॉलनी सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण आलं. मग शेजारी दोन्ही बाजूने उभा राहायचं काय या द्विधा मनस्थितीत होतं. कारण जर करायचं झालं काम तर आपण सभागृहात असणं हे तितकं गरजेचं असतं. म्हणजे ज्याच्याकडून एखादा प्रश्न एखादा न्यायचा असेल शेवटपर्यंत, तर त्याला तडीच लावायचा असेल तर आपण सभागृहात असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी स्वतः शेजारच्या प्रभागातून बलराममधून उमेदवारी जाहीर केली. अपक्ष माझी भूमिका होती. आणि त्याचबरोबर फुलेवाडीतून ज्यावेळी उमेदवारीची वेळ आली, मी काँग्रेस पक्षाचा पहिल्यापासूनचा आहे, किंबहुना बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काय कार्य मी करतो ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चालू असतं. त्यामुळं मग फुलेवाडीतून आपण माझ्या आईंना उमेदवारी दिली पक्षाने. मग आई तिथून उभारल्या. असं दोन्ही मिळून आम्ही इलेक्शन्स लढवल्या. तर 2010चा पराजय आणि 2010 पासून जे 15मध्ये लोकोपयोग जे काय आपण कार्यक्रम केले किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यात असं घडलं की दोन्ही प्रभागातून लोकांनी अशा फार मोठा विजय मला मिळवून दिला. तर 2010चा जो पराजय आहे त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं रूपांतर लोकांच्या प्रेमामुळे मी हे करू शकलो. असा आजपर्यंतचा राजकीय प्रवास माझा. खूप छान. आणि गेली 5 वर्षात जे काही तुमचा प्रवास आता म्हणजे जे काही तुम्ही कार्य केले तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला देऊ शकता? आता फुलेवाडी म्हटलं, फुलेवाडी आणि बलराम. फुलेवाडी. आता फुलेवाडीचं कसं आहे, फुलेवाडीच्या वतीनं आईंच्या वतीनं मीच बोलणार. आई आज आहेत आपल्याबरोबर पण स्टुडिओमध्ये नाहीत. तर फुलेवाडीचं जर घ्यायचं झालं तर फुलेवाडी हा मतदारसंघ जो आहे तो चांगल्या पद्धतीनं त्याचा लेआउट तयार झालेला आहे. फुलेवाडीत असलेला ओपन स्पेसेस, फुलेवाडीतल्या असलेल्या रस्त्याची रुंदी, फुलेवाडीत असलेल्या अवेलेबिलिटी, म्हणजे तिथं म्हणा फायर ब्रिगेड स्टेशन आहे, बागेसाठी आहे, बाग होती, त्याच्यानंतर ग्राउंड आहेत. तर फुलेवाडी हा बेसिक स्ट्रक्चर लेआउट वाईज झाल्यामुळे
तो लेआउट आमचे जुने जे फुलेवाडी हाऊसिंग सेवा सोसायटी जे आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तो केलेला आहे. त्याच्यामागं योगदान आमच्या मागचे म्हणजे आता त्यात जर सांगायचं झालं तर मागचे आपले आमदार श्रीपतराव दादा बोंद्रे, त्याचबरोबर माझे आजोबा पांडुरंग दादोबा माने, ह्या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लेआउट केले. तर मी तर म्हणतोय की ज्याचा कोणाचा फुलेवाडीत प्लॉट असेल तो अगदी चुकीचा आहे. कारण दारात असणारे रस्ते, उपलब्ध असणारी यंत्रणा, मग आपण 5 वर्षात काय केलं तर फुलेवाडीत आरक्षण बागेचं असलेलं जाणे, बाग होतीच, गार्डन होती, पण त्या गार्डनचं कसं होतं, दुरावस्था म्हणता येणार नाही, पण एक टू द लिमिटला येऊन ती थांबलेली. त्या गार्डनचं कन्व्हर्जन करून त्या गार्डनचा जरासा आणखी त्याच्यात जीव टाकण्याचा प्रयत्न केला आणि ती गार्डन आपण आता योग्यरित्या छत्रपती शिवाजींच्या नावावरती गार्डन आहे. त्या गार्डनचा आता तुम्ही विकास बघू शकता, लोकांना उपयोग झालेला आहे आणि चाललेला आहे आता तिथूच. त्याचबरोबर फुलेवाडीत ड्रेनेजचा विषय होता. तर फुलेवाडीत ड्रेनेजची संकल्पना म्हणजे तिथं व्यवस्था नव्हती, तर ड्रेनेज त्याच वेळी अमृतच्या माध्यमातून लागू झालं. आदरणीय बंटी पाटलांच्या ह्याच्यामुळं म्हणजे पाठिंब्यामुळं मला फुलेवाडीतील ड्रेनेजसाठी पूर्णतः म्हणजे म्हणायला गेलं तर 90% प्रभाग हा ड्रेनेजमध्ये आपण रूपांतरित करू शकतो, ड्रेनेजच्या लाईन टाकू शकलो. कारण काय होतं, उपनगर आणि ड्रेनेज नसायचे आणि ड्रेनेज सगळ्यात म्हणजे फार प्रायमरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे की तो पाहिजेच. मग त्या माध्यमातून अमृतच्या माध्यमातून असेल तर ते बंटी पाटलांच्या आपले पाठिंब्यामुळं मॅक्सिमम लेवलला फुलेवाडीचा प्रभाग कसा कव्हर करता येईल तर तो ड्रेनेजच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. 90% भाग कव्हर करत असताना त्यापैकी आता 60 ते 70% काम संपलेलं आहे. कोविड आणि ह्या सिच्युएशनमुळे जरासं ते थांबलेलं आहे. आता तो राहिलेला जो टप्पा आहे आफ्टर कोविड तो चालू होईल, पुन्हा सुरू होईल. त्याचबरोबर फुलेवाडीत एक छान असं क्रीडांगण होतं म्हणजे तिथं आता कसं होतं, आम्हाला फुलेवाडी फुटबॉल क्लब म्हणून आहे, त्याचा अध्यक्ष मी आता माझे बंधू बघतात, पण मी त्याचा अध्यक्ष म्हणून एक 8-9 वर्ष होतं. पण काय आमची अडचण व्हायची, आम्हाला स्थानिक प्लेयर मिळायचे. मग आमच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणलं तर ग्राउंड नसायचं. मग त्या फुलेवाडी ग्राउंडला ज्यावेळी मी आता स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्य होतो, त्या सदस्याच्या काळात आमचे चेअरमन होते नेसदारांनी आणि परत पुन्हा बंटी साहेबांच्या माध्यमातून त्या ग्राउंडसाठी मला पैसे उपलब्ध झाले. बंटी साहेबांनी ग्राउंडला 20 लाखाचा निधी दिला, नगरपालिकेने 20 लाखाचा निधी दिला. तर ते ग्राउंड आता कन्व्हर्जन केलेलं आहे. ते ग्राउंडचं पूर्ण दगड त्याच्यातला काढलेला आहे, त्याच्यात माती घेतलेली आहे, मुरुम, आणि आता जर प्रॉपर प्लेन नाही त्याच्या पुढे काय केलं आपण, त्याच्यात लॉन आहे आता ग्रीन नाव, आणि ते लॉन आता ह्या आम्ही साधारणतः कोविडच्या काळात म्हणजे जून 1st वीकमध्ये प्लांट केलेला आहे. आणि त्याच्याकडे जे ड्रेनेजचे 3 काम आता संपतील, म्हणजे संपेल तोही काम म्हणजे ग्राउंडचा. त्याचबरोबर ग्राउंड उपलब्ध झालं, त्याच्याबरोबर ओपन स्पेस 6व्या स्टॉपचे जिथे ओपन स्पेसेस होते ते क्लीन करून घेतलेत आणि त्याचं कन्व्हर्जन आता चालू आहे कामाच्या माध्यमातून. तेही संपेल आता, म्हणजे कोविडमुळे थांबलेलं शेवटच्या अंतिम टप्प्यातले होते. मागच्या आपल्या विधानसभेच्या इलेक्शन वेळी बंटी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहेत, काम चालू होणार तितक्यात हे कोविड चालू झालं. त्यामुळे ते येईल आता परत, त्याला गती येईल, डिसेंबरच्या आसपास येईल गती आणि तेही संपेल. तसेच फुलेवाडीतले जवळपास जे काय बारीक सारीक मुद्दे होते, त्याचबरोबर एक हॉल होता आपला, पांडुरंग दादोबा माने म्हणून हॉल होता. तो हॉल साधारणतः 10 वर्षापूर्वी त्याची निर्मिती झालेली आणि त्याच्यानंतर तो लोकांच्या उपयोगात आला नव्हता. तर त्या हॉलसाठी लागणारा जो काय सुरुवातीचा खर्च आहे तो मी स्वतः त्याच्यासाठी खर्च केला आणि तो हॉल लोकांच्या उपयोगात आला. आता तिथं रोजच्या रोज कार्यक्रम होतात, अतिशय अत्यल्प अशा ती सेवा आहे, पण तो हॉल अवेलेबल झाला. हे असं फुलेवाडीतले प्रामुख्याने सांगायला गेलं तर 3-4 कामं आहेत. 3-4 कामं म्हणजे जी आहेत स्टेप बाय स्टेप आता सुरू आहे आणि सध्या त्याचं वर्किंग पण पुढे अजून सुरू आहे, होणार आहे. खूप छान. त्याचबरोबर LED जर लाईट असेल असे बरेच आलेत, आता त्यावर आपण विस्तृतपणे देऊ माहिती परत. आणि पलीकडचं आता बलरामचं जर विचारलं तर बलराम हा कसा आहे, बलराम हा थोडासा स्लम आणि थोड्या कॉलनीज असा संमिश्र असा प्रभाग आहे. तिथं काम करत असताना दोन्ही करावं लागतं. आता जिथं लक्षतीर्थ वसाहत आहे तिथं असं लोकवस्ती दाट आहे आणि कॉलनीज पण आहेत. ह्या हाताला कॉलनीज आहेत तर दुसऱ्या हाताला असे दाट लोकवस्ती आहे. मग ते चालू आहे. तिथलं आतलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे गटर्स, रस्ते, पाईपलाईनची कामं, ड्रेनेजची कामं थोड्याफार प्रमाणात चालू आहेत. त्यामुळं तसा
प्रत्येक लेआउट जो आहे, जसा फुलेवाडीचा लेआउट आहे तसा इकडचा लेआउट नाही, प्रत्येक 2 एकरला लेआउट बदलतो. बरोबर. म्हणजे ज्याच्या त्याच्या रचनेप्रमाणे बदलतो. फुलेवाडीचा कसा आहे, हा अखंड लेआउट असल्यामुळे फुलेवाडीतलं काम जरा जादाचं दिसतं. पण हे बारीक बारीक कामं करत करत आता तो येईल अंतिम टप्प्याला. त्याचबरोबर लक्षतीर्थमध्ये म्हटलं तर आत जिथं स्लम एरिया आहे तिथं आपण एक NGO आणि आपण मिळून तिथं जे शासकीय शौचालय होते, म्हणजे हे जे आपले सरकारी म्हणतो आपण त्याला, तर ते टॉयलेट्सला तिथल्या लोकांचा प्रॉब्लेम लक्षात घेतला तर NGO बरोबर आपण एक टायअप केला आणि ते NGOच्या माध्यमातून आपण 450 हाऊसहोल्ड टॉयलेट्स बांधले. म्हणजे 450 घरातने आपण ते हाऊसहोल्ड टॉयलेट्स त्यांना दिले. त्यामुळे आता तो एक तिथला मेजर काम. त्याच्यानंतर पॅसेज कॉन्क्रिटिंग पहिल्या वर्षी केलेलं, पण आता परत करायला चालू आहे. 5व्या वर्षी परत आपण ते घेतोय, गटर्स आणि येते. कॉलनी वाईज म्हणले तर कॉलनीतल्या ज्या जुन्या वॉटर लाईन्स होत्या किंवा ड्रेनेज सिस्टीम जिथं शक्य असेल तिथं, टोपोग्राफिकली अनइवन आहे तो प्रभाग, कुठे वर कुठे खाली, आणि जिथून आमची जी मेन लाईन जाते ज्याला ते कनेक्ट होणार आहे ती टोपोग्राफिकली वर खाली असल्यामुळे काही भागात शक्य झालं नाही, पण जिथं शक्य होते ते 100% करून घेतलेलं आहे. पाईपलाईन सगळ्या बदलल्या, जिथं जिथं पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्न सुटलेले आहेत. त्याचबरोबर आहे रुटीनमध्ये, म्हणजे बलराममध्ये अजून किमान अजून 5 वर्षाचा कालावधी बलराममध्ये लागेल की जेणेकरून त्याच्यात काम 100% दिसेल. त्याचबरोबर लक्षतीर्थचा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की तो जो रस्ता जातो टेमलाई मंदिर ते लक्षतीर्थला येणारा, त्या रस्त्याची रुंदी 60 फुटाची आहे. आत्ता तिथं बघितला तर तो रस्ता 12-13 फुटाचा असतो, म्हणजे 15 फूट आपण धरू, 7 मीटरचाच रोड आहे. तर त्याचं काम आपण कोविडच्या आधी माझ्या फेब्रुवारीमध्ये चालू केलं 60 फुटाच्या लेंथने. मग तो सगळ्यात मोठा विषय होता की गेले 40 वर्ष तो विषय पेंडिंग होता. त्या विषयाला हात गाठला बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे तोही प्रश्न आम्ही तडीस लावला. त्याचबरोबर लक्षतीर्थमधल्या 7 बारांची कामं आहेत, ती बरेच दिवस झाले चर्चेत आहेत. तेही आता मधला जो काळ होता मागच्या 5 वर्षातला, तो विरोधी पक्षही सत्ता असल्यामुळं आम्हाला त्याच्यात जास्त म्हणजे त्यांच्याकडं आम्हाला तो करता आला नाही. पण आता ह्यावेळी आमचं पालकमंत्र्यांचं आश्वासनच आहे की बाबा आम्ही ह्या इलेक्शनला जायच्या आधी मॅक्सिमम त्यातले आम्ही 7 बारे द्यायचा प्रयत्न करू. हे लक्षतीर्थबद्दल या गोष्टी आम्ही करत आलो. हे दोन्ही प्रभागाची अशी माहिती तुम्हाला दिली. खूप छान. म्हणजे आतापर्यंत जे कार्य झाले ते आता आणि कंटिन्यू पुढे राहणार चालू. कोविडच्या काळामध्ये काय पर्टिक्युलरली तुमच्याकडून म्हणजे लोकांसाठी सेवा केली गेली, तर त्याबद्दल थोडीशी माहिती. आता साधारणतः कोविड स्टार्ट झाला मार्चच्या 23 तारखेला लॉकडाऊन. आता कोविडचं लॉकडाऊन चालू झालं त्यावेळी मोस्टली मला चिंता होती ती लक्षतीर्थ, कारण सगळे कष्टकऱ्यांचे आहेत, म्हणजे सगळ्या पद्धतीचे कष्टकरी लोकांची वस्ती आहे. म्हणजे जे हे शहर चालवतात प्रामुख्याने त्या लोकांची ती वस्ती आहे. म्हणजे जे कामं करतात हाऊस होल्ड, म्हणजे कष्टकरी लोक. कुठं कोण हाऊस होल्ड वर्किंग आहे, कुठं कोण कारखान्यात जातं, कोण चांदी काम करतं, कोण सोन्याचे कामं करतं, कोण रिक्षावाले आहेत, कोण नगरपालिकेचे आहेत, असे ते कष्टकरी आहेत. तर तिथं अडचण काय होती बाबा, पहिल्या 1 महिन्यात त्यांना जीविका चालवण्यासाठी जे काय चालू होतं त्या चालवायला जो अडचणींना होता त्याला आपण त्यांना ते किट्स देऊन, म्हणजे फूड किट्स देऊन त्यांचे साधारणतः 1600 किट्स आपण त्या लक्षतीर्थच्या इथं दिले. काळांतरानं लॉकडाऊन 1 अनलॉक चालू झालं. अनलॉक चालू झाल्यावर आपण परत कोविडचा जो वेळाका आहे तो वाढला आणि आता आपली आजची संख्या ती 15-16 हजाराच्या घरात आहे. त्याच्यासाठी आपण परवा परत आपले आयुक्त कलशेट्टी साहेब, बंटी साहेबांच्या माध्यमातून आपण CCTV आपलं CC हे काय कोविड केअर सेंटर, तर कोविड केअर सेंटर आपण आता फुलेवाडीत चालू केलेलं आहे. 40 बेडची व्यवस्था आहे तिथं. 40 बेड्स आहेत, ऑक्सिजनचे जवळपास 25 बेड्स आहेत. तर त्याच्या मागचा दृष्टिकोन काय होता की बाबा आमचा जो लक्षतीर्थमधला जो माणूस आहे तो CPR किंवा आयसोलेशन, तिथून पुढे सगळे जे आहेत ते पेड, मग तिथं जाऊ शकत नाहीत. मग ते परत बंटी साहेबांच्यावर मी चर्चा केली आणि बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत ते आम्ही आणि आपले कमिशनर साहेब कलशेट्टी साहेब यांच्यात आम्ही तिघांनी चर्चा केली आणि तो निर्णय घेतला की बाबा आपण इथं कोविड केअर सेंटर तयार करायचं. आणि ते कोविड केअर सेंटर तयार करून आता आपण कार्यान्वित केलेलं आहे. खूप छान. हा पण उपक्रम खूप छान आहे तुमचा. त्यानंतर आरोग्य शिबिर सुद्धा तुमच्याकडून घेतले जातात, तर ते कशा पद्धतीने घेतले जातात?
आता दरवर्षी आपला वाढदिवसा दिवशी तो उपक्रम असतो. त्यात आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर. अच्छा, दोन्ही हा, घेतले दोन्ही जातात. असतं. मग हां. त्यात आपल्याला DY पाटील ग्रुप जो आहे आपल्या डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून आपण बरं. ते शिबिर घेतो. आणि त्या शिबिराच्या माध्यमातून लोकांचे माझ्या अंदाजानं आपल्या DY पाटील हॉस्पिटलला बऱ्याच जणांच्या आपण ऑपरेशन्सही केलेले आहेत. बरं. बरेच लोकांचे केले आहेत. त्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं काम चालू असतं कंटिन्यू. हो. ओके. तर नियोजन विकास जो आतापर्यंत जे तुम्ही केलं आणि पुढचे ॲक्शन प्लॅन्स तुमचे काय आहेत इन फ्युचर? इन पुढचं फ्युचर नियोजन म्हणजे आता जे काय आलं. आता 2 प्रश्न सतत होतात. एक लक्षतीर्थमध्ये जे वरच्या ओव्हरहेड वायर्स आहेत, हां हां. म्हणजे ज्या इलेक्ट्रिसिटीच्या ओव्हरहेड वायर्स आहेत, बरोबर. त्या स्लम असल्यामुळं जर वर घर गेलं तर घराच्या आडव्या येतात. हां. पोल्स रेस्ट्रिक्ट करतात. रस्ते Right, बारके right. आहेत. रस्ते बारके रस्ते असल्यामुळे. रेस्ट्रिक्ट करतात. मग कुठं तर मध्ये येतो, याय जायला अडचण होते. ते रस्ते ओव्हरहेड वायर्स जे आहेत ते अंडरग्राऊंड. बरं. त्याच्यानंतर पाईप्ड गॅस ओके. या पुढच्या म्हणजे आता तो आलायच future म्हणजे आलायच जे आता काही पाईप होतं. गॅस आपल्या म्हणजे MIDC शिरोली MIDC पर्यंत पोहोचलेला आहे. बरं. तो आपल्या या दोन्ही प्रभागात द्यावा. ओव्हरहेड वायर्स सगळ्या खाली जाव्या, ओके. जेणेकरून वरती काय वायर्स नसाव्यात, बरं. कुणाला काय अडचण नसावी. हे प्लॅनिंग आता पुढचं. आणि रस्ते मॅक्सिमम सगळे रस्ते पूर्ण करणं. रस्त्यांचा एक मोठा प्रश्न हो. आहे. ओके. तुम्हाला व्ह्युअर्सना काही मेसेज द्यायचा आहे कशाच्या अनुषंगाने? म्हणजे कोविड रिलेटेड किंवा आता काय कोविड रिलेशन एवढे मेसेज झालेले आहेत की स्टे होम, स्टे सेफ, सोशल डिस्टन्सिंग, तरी आहे. ह्या सगळ्या गोष्टी अजून किमान आपल्याला 6 महिने तरी सगळ्यांना पाळायच्या पाळाव्यात. बरोबर. जेणेकरून आपण सगळे जे काय असेल आपल्या दैनंदिन ज्या काय ॲक्टिव्हिटीज असतील त्या अगदी सुखरूपपणे किंवा म्हणा आपल्या फॅमिलीचा विचार करून ह्या सगळ्या तुम्ही बरोबर. पाळाव्यात. आणि सगळ्यांनी हे पाळल्यानंतर आपण कोविडमधून बाहेर पडायला प्रयत्न होईल. या आणि बरोबर. परत आता Speed24 न्यूज लाईव्ह यांचं आभार मानतो. त्यांनी मला त्या स्टुडिओमध्ये बोलवलं. त्यांच्या माध्यमामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो. याबद्दल तुमचेही आभार. येस, तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. स्पीड न्यूज लाईव्ह फॅमिलीतर्फे खूप खूप धन्यवाद.